नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरे गावामध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सकल सोनार समाज आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढला जातोय। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून या मूक मोर्चाला सुरुवात झालेली आहे। महामा चौकामध्ये या मूक मोर्चाचा समारोप होणार आहे आणि प्रशासनाला आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे या मागणीचं निवेदन देण्यात येणार आहे। आपल्यासोबत समाज बांधव आहेत। काका, खरं तर राज्यभरामध्ये मोर्चे निघतायत, काय प्रमुख मागणी? तुम्ही देखील जालन्यामध्ये मूक मोर्चा करता। मी मागणी केलेली आहे की बाबा यज्ञ बाळाला जे क्रूरपणे मारले गेलेले तसं पुन्हा दुसरीकडे किंवा महाराष्ट्रात कुठं घडू नये आणि योग्य ती म्हणजे कठोर त्याला कारवाई झाली पाहिजे, आमची ही मागणी। महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्या, तर काय सांगशील? मोर्चामध्ये सहभागी झाले, काय मागणी? त्या बाळाला एवढं तिच्यासोबत एवढं काही म्हणजे केलंय, तिच्या आधी बलात्कार केल्यानंतर तिला त्या दगडाने मारलं, तर त्या मुलाला ना खूप म्हणजे मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे, जीव म्हणजे जाळलं पाहिजे त्याला रोडवरती। अजून काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया। तर काय सांगाल, मोर्चामध्ये सहभागी झालेत, काय प्रमुख मागणी आहे? लवकरात शिक्षा झाली पाहिजे त्याला आणि फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे। नुसतं अटक करून काही उपयोग नाही, लवकरात शिक्षा द्या त्याला। नक्कीच, खरं तर आपण पाहिलं तर राज्यभरामध्ये महिला मोर्चेकडे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। जालन्यामध्ये देखील त्या घटनेच्या निषेधार्थामध्ये मूक मोर्चा निघतोय आणि तिच्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।